मुंबईत महापौर पदाच्या शर्यतीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोडाफोडीच्या राजकारणाला शह देण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून शिवसेना युबीटी आणि भाजप यांच्यात पडद्याआड चर्चा सुरू आहे अशी माहिती सूत्रांनी दिली। महापौर निवडीवेळी शिवसेना युबीटीचे 65 नगरसेवक अनुपस्थित राहतील अशी योजना आहे। कल्याण डोंबिवलीमधील शिंदेंच्या खेळीमुळे आता मुंबईतही राजकारण तापलंय। शिंदेंच्या खेळीला शह देण्यासाठी मुंबईत पडद्यामागे अनेक हालचाली सुरू आहेत। मुंबईत भाजपचे 89 नगरसेवक निवडून आलेत। बहुमताचा आकडा 114 असल्याने भाजपला सत्ता स्थापनेसाठी अवलंबून राहावं लागणार आहे। मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेनं 90 जागा पत्रात पाडून घेतल्या। मात्र या पक्षाला केवळ 29 जागा जिंकता आल्यात। असं असलं तरी हा पक्ष 50 जागांवर दुसऱ्या स्थानी असल्याचं निकालावरून स्पष्ट होतंय। तर जिंकलेल्या जागांपैकी सर्वाधिक 10 जागा उद्धव सेनेविरुद्धच्या आहेत। शिवसेना विरुद्ध शिवसेना युबीटी अशी 44 ठिकाणी लढत झाली। या 34 जागी ठाकरेंच्या उमेदवारांना यश आलं। आपल्या प्रभागाच्या विकासासाठी सत्तेचा वापर करा, आपल्या वॉर्डला आदर्श वॉर्ड बनवा असा सल्ला एकनाथ शिंदेंनी नगरसेवकांना दिला। वांद्र्यातील हॉटेलमध्ये मुक्कामी असलेल्या नगरसेवकांना शिंदेंनी मार्गदर्शन केलं। यावेळी त्यांनी नगरसेवकांना आपल्या प्रभागातील कामांचे तत्काळ आणि दीर्घकालीन नियोजन करण्याच्या देखील सूचना केल्या। शिवसेनेच्या हॉटेल पॉलिटिक्सवरनं सध्या रणकंदन सुरू आहे। नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्यावरून राऊतांनी शिंदेंवर हल्लाबोल केला होता। तर आपण हॉटेलमध्ये जेवणासाठी जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं। मात्र घोषणा करूनही राऊत तिकडे न गेल्याने शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांना डिवचलं। शिवसेनेनं सर्व 29 नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवले। यावरून ठाकरेंच्या नेत्यांनी टीका केली आहे। नगरसेवक फुटण्याच्या भीतीनं त्यांना हॉटेलमध्ये ठेवल्याची टीका होतीये। यावरूनच शिंदेंनी शिवसेना ठाकरेंना टोला लगावलेला आहे। त्यांनी त्यांचे नगरसेवक सांभाळून ठेवावेत। आता त्यांना त्यांच्या नगरसेवकांची भीती आहे असा इशारा शिंदेंनी दिलेला आहे। मुंबईत महापौर निवडीच्या हालचालींना वेग आलाय। राजकीय पक्षात रिचेबल नॉट रिचेबलचा खेळ सुरू आहे। यावरून संजय राऊतांनी उदय सामंतांना टोला लगावला। उदय सामंतांनी काल महापौर निवडीवेळी अनेक जण नॉट रिचेबल असतील असं सांगत ठाकरेंना सूचक इशारा दिला होता। त्याला उत्तर देताना राऊतांनी खडपूस समाचार घेतला। शिवसेनेनं त्यांचे सर्व 29 नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवल्यानं शिवसेना युबीटी पाठोपाठ काँग्रेसनंही शिवसेनेला चिमटा काढला। काँग्रेसचे नगरसेवक 24 कॅरेट सोनं आहे, त्यांना कोणत्याही हॉटेलमध्ये ठेवण्याची गरज नाही अशा शब्दात खासदार वर्षा गायकवाड यांनी एकनाथ शिंदेंची खिल्ली उडवली। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वंचितचं काम केलं आणि वंचितच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचं काम केलं असं स्पष्टीकरण खासदार वर्षा गायकवाडांनी दिलेलं आहे। मुंबईत लवकरच 30 मजली बिहार भवन उभं राहणार आहे। महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना बिहारमधील भाजप जेडीयू सरकारनं या भवनासाठी प्रशासकीय मान्यता दिली। नितीश कुमार सरकारनं यासाठी 314 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर केला। इमारतीमध्ये एकूण 178 खोल्या आहेत। 72 व्यक्ती बसतील इतक्या क्षमतेचा कॉन्फरन्स हॉल आहे। ठाण्याचं महापौर पद भाजपला मिळावं अशी मागणी भाजपचे आमदार निरंजन डावखरेंनी केली। शब्द पाळायचा असेल तर महत्त्वाची पदं मिळावीत, अन्यथा विरोधी बाकांवर बसू असा इशारा देखील त्यांनी दिला। तर महापौर पदाबाबत शिंदे फडणवीस ठरवतील असं उत्तर नरेश म्हस्केंनी दिलं। भांडूप इथून मनसेतनं बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढलेल्या मनसेच्या माजी नगरसेविका अनिशा माझगावकर यांनी मनसे नेते संदीप देशपांडेंची भेट घेतली आणि चर्चा केली। अनिशा माझगावकर इच्छुक असलेली जागा युतीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला गेली होती, त्यामुळे अनिशा माझगावकर यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती। मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याच्या नंतर आता शिवसेना आणि भाजप नेत्यांची सत्ता स्थापनेसाठी उद्या सकाळी मुंबईत महत्त्वाची बैठक होती। शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळे आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यात उद्या बैठक होणार आहे। या बैठकीला भाजपचे वरिष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे आणि पराग अळवणी उपस्थित राहणार आहेत। आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीबाबत 21 जानेवारीला फैसला होण्याची शक्यता आहे। या प्रकरणात सुप्रीम कोर्टामध्ये 21 जानेवारीला सुनावणी होणार आहे।
सगळ्याच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टाने आदेश देताना 21 जानेवारीला आरक्षण मर्यादेबाबत सविस्तर ठरवू असं सांगितलं होतं. त्यामुळे आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद, महापालिका आणि नगर परिषदेबाबत कोर्ट काय निर्णय देतं याकडे लक्ष आहे. मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांच्यावर पक्षानं नवी जबाबदारी दिली. मुंबई महापालिकेतल्या मनसे नगरसेवकांच्या गटनेतेपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी झालेल्या बैठकीत पक्षाचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सज्ज झालाय. राष्ट्रवादीनं 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. प्रचाराची धुरा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे सांभाळणार आहेत. तर प्रकृतीमुळे राजकारणापासून दूर असलेले मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रचाराची तो पुन्हा एकदा धडाडणार आहे. शिवसेनेचे उमेदवार मंगेश पांगारे नगरसेवक म्हणून निवडून आले. डबेवाला कामगाराचा मुलगा नगरसेवक झाल्यामुळे डबेवाल्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. ग्रँड रोड परिसरात कामगारांना पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. राज्यामधील नदीजोड प्रकल्प पूर्णत्वासाठी केंद्र सरकारनं अर्थसहाय्य करावं अशी विनंती महाराष्ट्रामधील मंत्र्यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांच्याकडे केली आहे. यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटलांनी दिल्लीत विशेष बैठक आयोजित केली होती. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. बदलापूर नगरपालिकेनं अग्निशमन दल हायटेक केलं. नगरपालिकेच्या ताफ्यामध्ये सध्या 7 अत्याधुनिक अग्निशमन वाहनं दाखल झाली आहेत. नगरपालिकेच्या ताफ्यात 7 अत्याधुनिक अग्निशमन वाहनं दाखल झाली. नालासोपाऱ्यात कारवाई दरम्यान वाहतूक पोलीस दादागिरी करतायत असं समोर आलंय. धानिवबाग परिसरात दुचाकी स्वाराच्या कागदपत्रांची तपासणी सुरू असताना तरुणाकडे वैध लायसन्स असल्याचं सांगत त्याने ते दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र याच दरम्यान दंडात्मक कारवाईवरून वाद झाला. यावेळी वाहतूक पोलिसांना तरुणाचा मोबाईल हिसकावला. ठाण्यात शिवसेनेकडनं सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असताना भाजपनंही मोर्चे बांधणी सुरू केली. शहरात बॅनरबाजी करत भाजपनं आपली ताकद वाढवल्याचं सांगितलं. शिळ ते वडवली, भाजपा वाढवली अशा आशयाचे बॅनर्स लागलेले आहेत. बॉलिवूडमध्ये अलीकडे धार्मिक भेदभाव होत असल्याचं वक्तव्य करणाऱ्या संगीतकार AR रहमान यांनी आता घुमजाव केलाय. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ नये, कुणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा कुणालाही कमी लेखण्याचा माझा हेतू नव्हता असं त्यांनी स्पष्ट केलंय. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि किसान सभेच्या वतीनं लाँग मार्चचं आयोजन करण्यात आलं असून जल, जंगल आणि जमीन तसंच वाढवण सारखे विनाशकारी प्रकल्प यांना विरोध म्हणून मोर्चांचं आयोजन करण्यात आलं. चारोटी इथल्या मोर्चाच्या ठिकाणावरून ही दृश्य. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुजरातकडनं मुंबईकडे येणाऱ्या जड अवजड वाहनांसाठी आजपासून 2 दिवस प्रवेश बंदी असणार आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा लाँग मार्च निघणार आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. भिवंडीत माजी महापौर विलास पाटील यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला. विलास पाटलांच्या समर्थकांनी आपली दुकानं बंद ठेवली आहेत. तर यावेळी वकील संघटनांनी भ्याड हल्ल्याचा निषेध केला. सुधारित व्याज सवलत योजनेच्या अंतर्गत या वर्षासाठी लागू होणारा सवलतीचा व्याजदर बँकांना पुनर्रचित कर्जाच्या रकमेवर पहिल्या वर्षासाठी उपलब्ध करून दिला जाईल. अशी पुनर्रचित कर्जावर दुसऱ्या वर्षापासून सामान्य व्याजदर लागू होईल असंही स्पष्ट केलं आहे. मुंबई विद्यापीठानं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत राबवलेल्या ऑन द जॉब ट्रेनिंग उपक्रमाच्या अंतर्गत वर्षभरात 1600हून अधिक विद्यार्थ्यांना औद्योगिक कामांचा अनुभव मिळाला आहे. या विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप पूर्ण केली आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांना कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे. चांदीनं आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढत 3 लाखांचा टप्पा पार केला. तर सोन्याची घोडदौड सुरू आहे. सोनं 2,000च्या वाढीसह 1.5 लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचलंय. चांदी 10,000च्या वाढीसह 3 ते 4,04,000वर पोहोचली आहे. वसईच्या समुद्रात रहस्यमय रिंगण आढळलंय. वसईमधील मच्छीमारांनी हे रिंगण असल्याचा दावा केला. त्यामुळे मच्छीमारांमध्ये भीतीचं वातावरण आहे. आपत्ती विभागानं तपासणी करण्याची मागणी मच्छीमारांकडून केली जाते.
मुंबईच्या कुलाब्यातील मुलीचा अलिबागमध्ये अपघाती मृत्यू झाला. यामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले. ही मुलगी दुचाकीवरून आपल्या आईवडिलांच्या सोबत जात असताना समोरून येणाऱ्या बसनं त्यांच्या दुचाकीला धडक दिली. महापालिका निवडणुकीनंतर सिडको आता पुन्हा एकदा सक्रिय झालाय. अनधिकृत बांधकामांच्या विरोधात सिडकोनं कारवाईचा बडगा उचलला. त्यावेळी सिडकोनं करावे गावात अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवलेला आहे. या कारवाईमध्ये सिडकोनं 200 चौरस मीटरचा भूखंड अतिक्रमण मुक्त केला. उल्हासनगर शहरात 15 ते 20 जणांच्या टोळक्यानं उच्छाद घातला. शहरातील कॅम्प 1 नंबरमधील हरमन मेहता आणि दत्तवाडी परिसरात या तरुणांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षा, चारचाकी वाहनांच्या दगड आणि विटा मारून काचा फोडल्यात. तर परिसरातील दुचाकीचंही मोठं नुकसान केलं. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. नवी मुंबईमध्ये 80 वर्षीय वृद्धाची सायबर फसवणूक करण्यात आली. विश्वास नांगरे पाटलांचा आवाज वापरून फसवणूक करण्यात आली आहे. वृद्धाला 4,38,00,000चा ऑनलाईन गंडा घातला. शासकीय गुन्ह्यात अटकेची भीती दाखवून फसवणूक केली आहे. सोनम वांगचुक यांच्यावर तुरुंगामध्ये अत्याचार होत असल्याचा आरोप त्यांच्या पत्नी गीतांजली आंगबो यांनी केला. सोनम वांगचुक यांना तुरुंगात जमिनीवर झोपावं लागतं, त्यांना कुठल्याही सुविधा दिल्या जात नाहीत असा आरोपही त्यांनी केला. डोंबिवलीच्या स्टार कॉलनी परिसरातल्या 3 मेडिकलमध्ये चोरी झाली. चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झालाय. शहरातील मेडिकल दुकानात होणाऱ्या चोरीच्या घटनेमुळे भीतीचं वातावरण आहे. तर रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी होती.